पर्यंत आलो. या 96 पायऱ्या आलो. 96 96 कुळाच्या 96 पायऱ्या. 96 पायऱ्या चढल्यानंतर आमच्या हिरकणी थकल्या बसल्या. मावळे उभे. शत्रूचा हत्ती दरवाजा तोडा येऊ शकत नाही. याला गोमुखी दरवाजा म्हणतात. गोमुखी म्हणजे कसा, समोर निमुळता आतमध्ये रुंद दरवाजा एक साईडला शाबूत आहे. हा गड हा खाजगी मालकीचा आहे उदयनराजांच्या. आणि तुमच्या आशीर्वादाने दादा आमची गडावर 40 गड आहे. मी तुमचाच मावळा आहे, गड सांभाळतोय. आम्हाला 2 रुपये शिवकालीन मानधन आजही मिळतंय. आपल्याकडे स्टॅम्प आहे. हे चंद्र सूर्य असेपर्यंत आपल्या कोण खाली करू शकत नाही. आम्ही तुमचेच लेकर आहोत. तुम्ही तिकडे आहात, आम्ही इकडे आहोत. मग आम्ही तुमचे मावळे गड सांभाळतोय. मावळा आणि शेतकरी हे कुळबी आणि मावळा वेगळी जात नाही. ज्या मावळ्याला ज्या माणसाला 3-4 मुलं असतील त्यांनी 1-2 मुलं घरी ठेवायची शेती कामाला, तो कुळबी बनायचा आणि दुसऱ्यांनी लढाई खेळायची. आता जसं जर लढाईमध्ये मोठा मोठा होत गेला, त्याला इनाम मिळत गेला, त्याला मग कोण सरदार झाला, सेनानायक झाला, त्याच्यातून तो मोठा झाला. भावकीची भावकी मागं पडत गेली. म्हणून तो सरदार मराठा झाला आणि तो कुळबी झाला. शेतकरी म्हणजेच कुळबी आहे आणि तोच मराठा आहे, वेगळं काही नाही. आम्ही तुमचे आपल्याकडे ते लेख आहे. आता बघा तुकाराम महाराजांच्या गाथामध्ये, मी कालच तुकाराम महाराजांचं युट्यूबला जुना पिक्चर बघत होतो. त्यामध्ये सुद्धा तुकाराम महाराज शिवरायांना म्हणतात ही कुळबी आहात आपण, आपलं स्वराज्य केलं पाहिजे आणि शेती केली पाहिजे, स्वराज्य राखलं पाहिजे. तुकाराम महाराजांच्या तुकाराम गाथामध्ये ते नोंद आहे. तर मग आपण दरवाजामध्ये आलो. दरवाजा पोचलो. दरवाजामध्ये एक तोफ आहे. तोफेचं वजन किती आहे? सरासरी 650 किलो. महाराज जातो 7.5 मैल. ज्या वेळेला अफजल खान निघाला, अफजल खान वाईत आला, तेव्हा राजे कुठे होते? मग सांगितलं राजगडला. राजे राजगडला असताना अफजल खानचं लक्ष हे राजगडला जाणार. राजगडला जाऊन अफजल खान काय घेणार? राहिरेश्वर, रोहिडेश्वर, केंजळगड, तोरणा, पुरंदर, सुपखोरं, भोरखोरं, जावळीखोरं, हिरडोसखोरं, वाईखोरं, राजगड. म्हणून राजाने राजगड सोडला. राजे गडावर आले. येऊन काही दिवस झाले. तेवढ्यात राजगडून जिजाऊंचा निरोप आला, शिवबा तुम्ही जेवायला बसला असाल तर हात धुण्यासाठी ताबडतोब राजगडला निघून या. असा का निरोप पाठवला? तर तिकडे सईबाई राणी साहेबा या निधन झाल्या होत्या. म्हणून राजांना राजगडला बोलवलं. आता बघा रोज राजे गडावर आहे. रोज तुमचे मित्र, रोज तुमच्या मैत्रिणी तुम्हाला भेटतात. 4 दिवस भेटले नाही की तुम्ही आता काय करता? कॉल करता. कुठेच बाई ये लवकर. तुम्ही काय कॉल करता? अरे बाबा कुठे 4 दिवस भेटले नाही, संध्याकाळी बसायचे, लवकर ये. मग राजांच्या मावळ्यांमध्ये कॉल नव्हता. मावळ्यांमध्ये चर्चा झाली. राजव कुठे आहेत, राजव कुठे आहेत? ही चर्चा अफजल खान पर्यंत गेली आणि अफजल खानने शिवरायांच्या मावळ्यांना काही खलेते लिहिले. त्या राजा शिवछत्रपती सिरियल मध्ये मी दाखवलेत बघा. 1-2 नाही, एवढे खलेते दाखवले की काय खलेते आहेत. शिवाजी राजांकडे राहाल तर जीवाला मुखाल, अफजल खानकडे गेला तर वतन मिळेल. आता वतनाडी फुटलेला खंडोजी खोपडे होते. खंडोजी फुटले त्याच वेळेला बहिर्जी नायकांनी राजांना राजगडला निरोप पाठवला. राज आम्ही जेवायला बसलोय. जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला. तांदळात खडे भरपूर झाले. खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा? येईल का काय लक्षात? जेवताना घासात खडा सापडला म्हणजे आमचा जवळचा माणूस गद्दार झाला. तांदळात खडे भरपूर झाले. बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेल निघाले. खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा म्हणजे खंडोजी खोपडे फुटला. राजांनी मावळ्यांनी सांगितलं कुणी घाबरू नका, मी अफजल खानला शरण जाणार आहे. मी शरण गेलो 2 तोफा वाजवीन, मारलो गेलो 3 तोफा वाजवीन, खानास मारलं 5 तोफा वाजवीन. खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडावून धडाधड नगारे वाजू लागले. खान खुश झाला. या अल्लाह, शिवाजी तो नगारे बजाताय. शिवरायांचे वकील म्हणतायत खान साहब हे तुमचंच वाजवतायत. काय वाजवतायत खानाच्या लक्षात आलं नाही. खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडावून धडाधड 5 तोफा झाल्या. 5 तोफा झाल्या. कापाकापी चालू झाली. कापाकापीचा आवाज खानापर्यंत पोहोचू नये म्हणून ते नगारे होते. आज आमच्या नवीन पिढीला जनरल नॉलेज प्रश्न येतील. जगात 10 लढाई आहे, त्यातली 6 नंबरची लढाई जावळीची लढाई आहे. एका मावळ्याने एका लढाई 600 लोक मारली. जगातली 1 नंबर लढाई नेताजी पालकर प्रतापराव जरंकी लढाई आहे. नवीन पिढी सांगा, सगळ्यात पहिला नखांचा यूज कुणी केला? नवीन पिढी ताई, नखांचा यूज कुणी केला माहितीये तुम्हाला? नाही. आम्हाला विचार, आम्ही सांगू. नरसिंह
आपल्याला का माहितीये, लहानपणी गोष्ट ऐकल्याशिवाय झोप लागत नव्हती. आजच्या पिढीला मोबाईल आणि टीव्ही शिवाय झोप लागत नाही. जगातले 120 देश शिवरायावर अभ्यास करतायत आणि आमचीच मुलं कमी पडतायत. तुम्ही बघा, पाकिस्तानमध्ये 100 मार्काचा दादा पेपर आहे. थायलंड, जपान, जर्मनी, टोकियो देशात शिवराय शिकवतात. दुबईमध्ये शिवजयंती केली गेली. मुस्लिम देशामध्ये व्हिएतनामवरती अमेरिकेने हल्ले केले. अमेरिकेचे हल्ले त्यांनी परत पाठवले. शेवटी अमेरिका थकले. आपण जिंकता कसे? व्हिएतनामने सांगितलं, मी कधी खुदा पाहिला अल्लाह पाहिला नाही, पाहिले ते महापुरुष पाहिले, त्यांचं नाव छत्रपती शिवराय पाहिले. त्यांचा इतिहास सांगून हरवू शकलो. आता व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष महिला होत्या, त्या आपल्याकडे आल्या. आता महिला म्हणल्या, आपल्याकडे सोन्याची चिडी म्हणजे भारत. भारतामध्ये सोनं आणि दागिने आणि कपडे खूप प्रसिद्ध आहेत, बरोबर ना? बाहेरच्या देशात नाहीयेत. मग आता आपल्याकडे आल्यावर काय नेलं असेल ताई त्यांनी, महिलांनी? राष्ट्राध्यक्ष आल्यावर काय नेलं असेल? आपल्याकडे मूल्यवान वस्तू काय नेलं असेल? हा, दागिने. काय नेलं असेल ताई? रायगड प्रतापगडची माती. आज तिथे मंदिर आहे दादा. आपल्या राजांचं मंदिर व्हिएतनाम मध्ये, तिथल्या मंदिरात आपली माती. मातीसाठी लढू, मातीसाठी जगू. या तटबंदीला खिडक्या आहेत ना, त्यांना चंग्या म्हणतात. चंग्यांचा उपयोग आहे, खालून वारा जोरात येतो, भिंतीवर आदळून भिंतीची माती निसटून जाऊ नये. हवा पास झाली पाहिजे. सरळ हवा गेली की माती निसटून जाईल. दुसरा उपयोग बघायला, तिसरा उपयोग तोप मारायला, चौथा उपयोग दोरी लावून उतरायला. त्यावेळेला तोपा पेटवायचे ना, त्यांना आग लावे म्हणायचे. आपल्यामध्ये नाही ना कोण, आपल्या कोकणामध्ये आणि आमच्या नाशिकला वाढलेत बघा. एवढ्यात आग लावे ते वेगळ्या. आग लावे म्हणजे काय? शत्रू चाल करून आला, शत्रूच्या गवताच्या गंजींना आग लावायच्या. म्हणजे काय? गवताच्या गंजी जाळल्या, घोड्यांना चारा मिळू शकत नाही. अन्नधान्यांची गुदामं जाळायची, म्हणजे खाऊ शकत नाही. दरोड्याची कोठारं जाळायची, म्हणजे ते फायर करू शकत नाही. त्या आग लावे कामाचे. आपल्या गणपती कोकणात म्हणजे गणपती पुळ्याच्या पुजाऱ्याचा आडनाव आग लावे. आणि एवढ्याचा आग लावे आता आपल्याला माहिती आहे, आपल्या भांडण लावतोय तो. तुमच्या हगंदरी मुक्त गाव. आपण शिवतीर्थ रायगड कोणी पाहिलाय का आपल्यापैकी? आपण पाहिलाय. ताई तुम्ही दादांकडे हट्ट करा, मला रायगड दाखवा. का दाखवा? कारण पंढरीचा वार करी पंढरपूरला जातो. हा रायगडचा धार करी रायगडवर गेला पाहिजे. काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसते, अगर ना होते शिवाजी संभाजी सबकी सुंदर होते. अंगणी तुळस नसते, कपाळी गंध नसता, देवाऱ्यात देव नसता, गोट्यामध्ये गायी नसती, शिवराय नसते तर कुणा पुजला असतं? देवांचा देव राजा शिवराय पूजा. रायगडला गेला तुम्ही शिवरायांची समाधी बघा. नंतर रायगड पाहताना राणी महाल पाहता. त्या राणी महालापाशी भिंतीला टॉयलेट आहेत. तुम्ही कोकणात राहता तर तुम्ही सिंधुदुर्ग पाहिला असाल, जयगड पाहिला असाल, सिंधुदुर्ग पाहिला असाल. सगळ्या किल्ल्यांना ही तटबंदीला संडास आहेत बघा. तशा गडाला राजांनी 172 संडास बांधले. हे रोगराई बसून गड किल्ले दूर केले पाहिजेत. गावोगावी संडास. आता तुम्हाला बघा, तुम्हाला पगार चालू आहे, आम्हाला 2 रुपये मानधन आहे. हिशोब तिथे झाला. जुन्या भाषेत 2 रुपयाला किंमत होती, आता तुमच्या 2 लाखाला किंमत. का नाहीये? तुमचे 2 लाख रुपये जरी तुम्हाला मिळाले तरी तुमचे बँकेमध्ये जमा होत आहेत. आम्हाला 2 रुपये पानाचा विडा आणि नारळ दसऱ्या दिवशी आम्हाला मिळतो. तू जातो कुठे? देवाऱ्यात जातो. 2 रुपयापेक्षा 2 लाखापेक्षा 2 रुपये महत्वाचे आहेत. आणि आमच्याकडे ताम्रपट आहे, जे आम्ही तुमचेच मावळे आहोत. आता हा बुरुज आहे, त्याची माहिती आपण त्या कोपऱ्यात घेऊ. चला बोलतोय, बघतोयस काही मुजरा कर, एक मराठा लाख मराठा. त्या पिक्चर मध्ये त्या बुरुजाची शूटिंग आहे बघा. तलवार देताना शिवाजी राजे प्रताप उतरून अफजल खानच्या भेटीला गेले. वरती भवानी मातेचं मंदिर आहे. भवानी माता म्हणजे आपली कुलदैवत, जी आपण घोषणा देतो, जय भवानी जय शिवराय. जय भवानी म्हणतो, त्याच भवानी मंदिराकडे जाणार आहोत. आज बसून आपण जय शिवाजी म्हणायचं नाही. का शिवाजी म्हणायचं नाही? तर तुम्ही तुमच्या आई बाबांना कधी अरे तुरे म्हणता का? आपण आपल्या गुरुजनांना कधी अरे तुरे म्हणता का? अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवरायांना शिवाजी का म्हणतात? आज माझ्या एकुड्या बहिणीचं नाव भागाबाई असेल किंवा माझं नाव आनंद आहे, मला कुणी आण्या म्हणलं चालणार नाही. माझ्या बहिणीला कुणी भागाबाई भागी म्हणलं चालणार आहे का? मग राजाला शिवाजी म्हणलं चालेल का? म्हणून ताई आपण मगाशी म्हणलं जय शिवराय, जय शिवराय म्हणायचं. मग शिवरायांनी देवीला प्रार्थना केली होती, जगदंबे कानाला मारी आणि 32 दाताचा बोकड कापून निवदाळ दी. पाहिलाय कधी 32 बोकड?
आज आपल्याकडे भरपूर आहेत बघा. शिवकालीन बत्तीचा बोकड तो अफजल खान आहे. आजच्या अतिरेकी हे बोकडच आहेत. अफजल खानला मारलं, मुंडकं कापलं, समोरच्या बुर्जावर आणून 3 दिवस ठेवलं, इथून मुंडकं उचललं, पुणे जिल्ह्यातल्या राजगड किल्ल्याहून नेलं. का स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती, मग रायगड होती. लोक आमच्याशी भांडतात, म्हणतात रायगड आणि राजगड एकच आहे. नाही, दोन्ही किल्ले वेगळे. राजगड पुणे जिल्ह्यामध्ये आणि रायगड आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये. कारण लोक आता काय होतात, इतिहासकार एवढे झालेत त्यामुळे भांडायला लागले. म्हणून मी आधीच सांगितलं मी नवीन काम करतो, फक्त 35 वर्षच काम करतोय, पण नवीन सांगितलं कारण वाद व्हायला नको. आणि मध्ये एक जितेंद्र आव्हाडनी काय सांगितलं होतं टीव्हीला की शिवाजी महाराजांना माराय अफजल खान आलाच नव्हता. मग त्या अफजल खानचं मुंडकं राजगड न्यायचं कारण शिवरायांचे थोरले भाऊ संभाजी म्हणून होते. त्यांना कणिक लढाईत अफजल खानने कपठाने मारलंय. संभाजी 3 झाले. सगळ्यात थोरले संभाजी शिवरायांचे चुलते ज्यांना लखोजी जाधवानी मारलंय. खंडागळ्यांचा हत्तीला जाधव भोसल्यांचं वैर चालू झालं. दुसरे संभाजी शिवरायांचे भाऊ अफजल खानने मारलं. तिसरे संभाजी स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजे औरंगजेब छळ करून मारलं, डोळे काढले, जीभ कापला, चमडी काढली. आता हा पहा तो राजमार्ग आहे. राजे गडावर यायचे, आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा त्या पायवाटेने जायचे. ती पायवाट 30 नोव्हेंबर 1957 1957 पंडित नेहरू आले. नेहरू आले नाहीत, आणले गेले. कारण लहानपणी आपले टीव्हीला तुमच्या सिरियल चालू होती बघा, भारत एक खोज. त्यामध्ये आर्य दाखवले, पांडव दाखवले, डच दाखवले, इंग्रज दाखवले, पण शिव इतिहास दाखवला नाही. नेहरूंना माफी मागायला आणलं. दादा इकडे या, काही बघा जरा समोर पत्रे पडले, लहान मुलांना सांभाळा आणि पत्रा लागे. ते बघा चोरवाट सापडले आपल्याला. अशा आपल्या गडाला 7 चोरवाट आहे. आणीबाणीच्या वेळेला पळून जाण्यासाठी पत्रे सांभाळा, पत्रे लागतील बघा. अशा गडाला 7 चोरवाट आहे. 7 पैकी इथे एक आहे. आता आपण ग्रामस्थ प्रतापचे ग्रामस्थ आम्ही आज ओपन करतोय. 7ही ओपन होणार आहे. पावसाचं पाणी सोडलं, माती रिपून गेली. चला इकडे वर माहिती सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुण्या बसल्या बोहोर पर्यंत जावळीचं खोर. जावळी कुणाची? जावळी तुमची, जावळी आमची, जावळी जिजाऊंची, जावळी शिवबांची, जावळी बहुजन मावळेंची. मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी, लोहार सुतार कुंभार आगरी वाणी शिंगी नावी, तेली माळी साळी वंजारी भंडारी. सगळ्या जाती एक झाल्यावर जात तयार झाली मावळा. मावळा म्हणजे मिळवला. 6 जून 1655 ला शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांना समजवलं आपण एक आहोत, आपण सगळे एक बनू, स्वराज्य घडू, स्वराज्याचे राजे तुम्हाला बनवतो. पण मोऱ्यांचा निरोप आला, नकली राजे, नामदार राजे, येता जावळी जाता माऊली, आला जावळी ताईला मिळाय जाणार नाही. उद्या यायचं ते आज या. त्याच रात्री शिवरायांनी जावळीवर हल्ला चढवला. जावळी ताब्यात आली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि याला 5 नावं दिली. तुम्हा आम्हाला 5 नावं आहेत. नवीन पिढी केव्हा 5 नावं देतात माहितीये का? आम्हाला विचारा, आम्ही सांगू. माहितीये का 5 नावं केव्हा देतात? विचारा आम्हाला, आम्ही सांगू. आम्हाला का माहितीये? आम्ही सगळे लहानपणी बारशाला गेलो, गुगऱ्या खोबरं खाल्लं. आजची पिढी बड्डेला जाते. बाळून आज माझा बड्डे, टाळ्या वाजून म्हणा. काय म्हणायचं? काय म्हणायचं? म्हण लवकर. काय? हा टाळ्या वाजवा. हॅपी बर्थडे. आता तुम्हीच सांगा दादा, ताई मी तुमचा एक छोटा भाऊ आहे, तुम्हीच सांगा आपल्या देवापाशी दिवा लावतात का विजवतात? हो, आपल्याकडे घरात शुभ कामाला दिवा लावतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा कधी विजवतात? माणूस मेला की मयत उचलतात का नाही? त्यावेळेला मयत उचलायच्या वेळेला पंथी पलटी करायची आणि मयत उचलायचं. आणि तुम्ही दादांकडे हट्ट करता, आज माझ्या पोरीचा वाढदिवस आहे, संध्याकाळी लवकर या, माझा वाढदिवस आहे, दागिने साडे घेऊन या, येताना मोठा केक आणा, केक वर माझं नाव लावा, फोटो लावा. आणि त्यामध्ये काय लावता? कॅन्डल. आणि संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेला तुम्हीच तुमचा दिवा तुमच्या हाताने फुकता. आपल्यात मेल्यावर दिवा विजवतात. आपण मेलोय का? जिवंतपणीच तुम्ही दिवा विजवता. काय काम करता? पुढची पिढी का बघणार नाही? बरं दिवा विजवून झाल्या हो, कॅन्डल फुंकले हो, काय करता? त्या केक वर आपलं काय असतो? त्याला काय करतो? आणि कुणाला वाटतो? सगळ्यांना. आपलं मटण सगळ्यांना द्यायचं, खूप चांगलं लागतं ना. म्हणून आज बसतो तुमचा एक छोटा भाऊ समजा,
पण आजपासून ताई आपली संस्कृती नका बिघडू. तर आपल्या घरामध्ये कधी मेणबत्ती विझवू नका आणि आपल्या घरात आपण स्वतःला कापू नका. आणि आजची पिढी वाया चालले, बड्डे दिवशी ढाबं गाठायला लागली आणि दारवा प्यायला लागली. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 284 व्याख्यानं माझी झालेत. मी नुसताच गाईड नाही, मी खूप मोठा व्याख्यानकार आहे. माझे 284 व्याख्यान झाली. तुमच्या कोकणामध्ये मी एक व्याख्यानकार तयार केला. 12 व्याख्यानकार माझ्या हाताखालचे आहेत. त्यातला तुमच्या कोकणातला राहुळ म्हणून आहे, प्रशांत राहुळ. शिवव्याख्याता तो माझा शेला आहे, हाताखालचा येतो. त्यामुळे मी व्याख्यानात सांगत गेलो. आज लोकांनी केक बंद केले. चांगलं वाटतंय का आपणच आपल्या केकला आपण विजवायचा? म्हणून इथून पुढे तुम्ही बघा ना, केकवर कधी चायना आणि पाकिस्तान येऊन कापता का? नाही कापू शकत, मुलातच कापायचं. म्हणून इथून पुढे दादा एक छोटा समजा राग आला तरी चालेल तुम्हाला, पण हे करू नका. पहिलं नाव प्रतापगड, बोहोरप्या डोंगर, रान अडवा गवंड आणि जावळीचा किल्ला. किल्ला एक, पण नावं किती आहेत? 5. लोकराजन राज पहिलाच किल्ला बांधला, 5 नावं दिली. बाकीच्या किल्ल्यांनी काय केलंय? राजे म्हणले देऊन टाका, सगळ्याच किल्ल्या 4-5 नावं. मावळे म्हणले कशासाठी? राजे म्हणले कळेल पुढे. केव्हा? अफजल खान वध झाला, किल्ला बांधल्या 2 वर्षांनी. अफजल खान वधानंतर शाहिस्ते खान आला, शाहिस्ते खान तर मिर्झाराय जयसिंग आला. तह केला, 23 किल्ले मागितले. शिवराय म्हणले देऊन टाकले. दिले होते 8, दाखवले 23. एकाच किल्ल्या 5 नाव आहेत. तुम्हा आम्हाला जी 5 नावं दिलीत ती कधी उपयोगी आली माहितीये तुम्हाला? आठवा. कधी आली? लग्न जुळवताना. पहिल्या नाव लग्न जुळलं नाही तर नाव शोधतात ना, म्हणून 5 नाव. हे ना संस्कृती. तिकडे मधुमकरंदगड, उत्तेश्वर डोंगर, वासोटा, सातारा सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनगड, वंदनगड, रोहिणेश्वर, केंजळगड, राजगड, तोरणा, शिवतीर्थ रायगड, कोंडवीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, महिपतगड, मकरंदगड. 14 किल्ले गडाच्या बाजूला आहेत. लोकांनी ते गाईड घ्या म्हटलं ना, लोक म्हणतात गडाव गाईड नको. महाबळेश्वरला गाईड कोण असेल तर द्या. महाबळेश्वरला काय दाखवतात? ऑर्थरसिट मध्ये 6 पॉईंट, इको पॉईंट, मंकी पॉईंट, मार्जरी पॉईंट, टायगर पॉईंट, लॉडविक पॉईंट, विल्सन पॉईंट, मुंबई पॉईंट. तुम्ही सांगा तुम्हाला इथनं महाबळेश्वर दिसतंय का? मेंगरेच्या बापाला मुंबई दिसली होती का? सह्याद्रीच्या रांगा आणि सह्याद्रीचे पर्वत. चला वरच्या लाईटच्या खांबापाशी. नोटबंदी बांधत असताना मावळ्यांनी दगड काढले. मावळ्यांना 2 फायदे झाले. पहिला पाणी, तटबंदीला दगड, गडाला 4 तलाव, 2 विहिरी आहेत. दादा राजांचे किल्ले आहेत ना ते वनदुर्ग आहेत. वन म्हणजे जंगलामध्ये. जलदुर्ग, राजांचे जलदुर्ग किती असतील अंदाजे? मुरुड जंजिरा आपल्यात मोडत नाही, 69 आहेत. मोगलांचे 13 आहेत, त्यात मुरुड जंजिरा आहे. पण माझ्या राजाचे 69 जलदुर्ग आहेत. शिवरायांचे 360 किल्ले. शिवरायांचे किल्ले बांधले कोणी? त्यांचं नाव काय? हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव. शिवरायांनी रायगडचं सिंधुदुर्गाचं काम चालू केलं शिवरायांनी. राजा अचानक आग्र्यात गेले. हिरोजी काकाला दिलेले पैसे संपले. त्यांनी घर दार सगळे घाण टाकलं. रायगड सिंधुदुर्ग बांधून घेतला. त्या हिरोजी काकांना विचारलं 2-4 किल्ले घ्या. किल्ले जिंकले जातील, गड लुटले जातील, पैसे संपले जातील, सोनं चोरलं जाईल, घोडं मेलं जाईल. राजा द्यायचा असेल तर एक दे. जेव्हा तू रायगडवर येशील पहिल्या पायरून पाय देशील, पायाची धूळ ज्या दगडावर असेल हीच माझ्या मस्तकी असेल. ज्यांनी ज्यांनी रायगड पाहिलाय त्यांना माहितीये सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी पायरी आहे. म्हणून आपल्याकडे 4 पायऱ्या दादा महत्वाच्या आहेत. पहिली पायरी नामदेवाची पंढरपूरमध्ये, 2.5 पायरी जेजुरीला, की झाल्या 3.5. अर्धी पायरी रायगडची. पण आजच्या पिढीला मी नेहमी सांगत असतो आई बाबांची सेवा करा, देशाची सेवा करा. आणि 5वी पायरी भिंतीला नाव टाकण्यापेक्षा आई वडिलांच्या मनात ठेव. 250 पायऱ्या काही आपण आलो दादा, 200 पायऱ्या बाकी आहेत. झाल्या अर्धा. हिंदीमध्ये कबर म्हणतो. काय समोर पांढरा दिसतोय बघा, जरा लाईटच्या खांबापाशी तिथे अतिक्रमण होतं. त्यामागे जंगलामध्ये बघा एक व्हाईट स्पॉट दिसतोय. ही कोयना नदी. कोयनेच्या काठावर, जावळीच्या ओठावर आणि पार गावाच्या टोकावर युद्ध झालं. ही युद्धभूमी. हा डोंगर उतरलाय तो रणथोंडीचा घाट. जे अफजल खानला कुठे मारलं भेटे ठिकाण दिसलं का दादा? त्याच्यामध्ये युद्धभूमी आहे बघा. इथून 6 मैलांचं अंतर आहे.
आता आपण आदी शक्ती माई भवानीच्या दर्शनाला जाऊया. इकडे बघा, कडी तिचा उपयोग आहे. दिवसा झेंड्याची काठी अडकावायची, रात्री मशाल लावायची. तिसरा उपयोग ही तटबंदीला असल्यानंतर त्याला दोरी लावायची आणि कड्यावरून उतरून जायचं. लक्षात आलं का? ही कडी आहे. आता मगाशी मी तुम्हाला पांजी सांगितली तटबंदी चालताना, चंग्या सांगितल्या होल म्हणजे खिडक्यांना. हे तुम्हाला जनरल नॉलेज येणारे प्रश्न आहेत म्हणून आपण ते सांगत चाललो. मग परत परत का सांगतो, जेव्हा तरी हे प्रश्न येतात ना. चला, स्वराज्य व्हावं हीच श्रींची इच्छा. त्या माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादाने, माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादाने, या सर्व मावळ्यांच्या आशीर्वादाने हे राज्य घडलं. आपण जी घोषणा देता का नाही, जय भवानी जय शिवराय, जय भवानी म्हणतो. त्याच भवानी मंदिरामध्ये पोहोचलो. आपली कुलदैवत आहे तुळजा भवानी, आपलं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे मासाहेब जिजाऊ. दर्शन घेत असताना आपण देवीची मूर्ती पाहाल. ही शाळीग्राम दगडाची मूर्ती आहे. हा शाळीग्राम दगड कुठून आणला माहितीये तुम्हाला? हा नेपाळवरून आणलेला आहे. नेपाळला गंडकी नावाची नदी आहे, ज्या नदीमध्ये शाळीग्राम मिळाला. आज बघा आपण 2 शाळीग्राम आणलेत. कुठे आणलेत माहितीये? अयोध्येमध्ये. प्रभू राम शिळा म्हणतात त्यांना. आपण आता उचललेत, क्रेननी ठेवले, ट्रकवर आणले, ट्रकनी. 350 वर्षापूर्वी शिवरायांनी 3 शिळे आणले. कसे आणले असतील? होतं का ट्रक, होती का क्रेन? आणि मग देवीची स्थापना केली. ज्या भवानी मातेची स्थापना केली ती 1661 ला केले. शाळीग्राम दगडाची मूर्ती आहे, अष्टभुजा आहे. देवीच्या मूर्तीच्या समोर एक तुम्हाला शिवलिंग दिसेल. जे शिवलिंग शिवरायांच्या पूजेमध्ये असायचं. शिवरायांचा मृत्यू 1680 रायगडला झाला. 2 तलवारी आणि 1 शिवलिंग आणलं. काही लोक म्हणतात देवीने तलवार दिली. माझा विरोध आहे त्याला. तुम्ही रामायण पाहिले का टीव्हीला? जोरात सांगा. माहितीये रामायण? मला ऐकायला माहितीये. महाभारत माहितीये? मग महाभारतामध्ये राम बाण मारतात ना, हो म्हणतात बघा ताई. रामायणमध्ये राम आहेत, महाभारतात कुठे? म्हणून म्हटलं म्हणजे शिकारीचे कारण मला लगेच ऐकू येतं. तर रामायण मध्ये प्रभू राम एक बाण मारल्यावर अनेक बाण होतात. महाभारतात अर्जुन आहे, एक बाण मारल्यावर अनेक होतात. मग माझ्या राजाला देवीने तलवार दिली असती तर राजाने गडावूनच मारली असती. अला अफजल खान मारून ये, अला फजल खान मारून ये. राजा म्हणल्यावर अनेक तलवारी. राजांच्या तलवारी कुठेच बघा. कोकणामध्ये गेला तर सिंधुदुर्ग किल्ला पाहिला आपल्यापैकी. राजांच्या हाताय ठसे, पायाचे ठसे खूप तलवार आहे. दुसरी तलवार आहे गुजरातमध्ये, बडोद्यामध्ये गायकवाड संस्थानाकडे. तिसरी तलवार तंजावरला आहे. चौथी तलवार कोल्हापूरला आहे संभाजी राजांकडे. 5वी तलवार मिर्झा राजांकडे. 6वी तलवार गरिबांचे कैवारी नाव श्रीमंत हिरपती उदयनराजे भोसले त्यांच्याकडे भवानी तलवार आहे. जी सावंतांकडून रायगड जिल्ह्यामध्ये महान शेजारी मानगाव आहे. मानगाव शेजारी गोवेला गाव आहे. त्या गोवेला गावात 300 सोन्याच्या होऊन देऊन विकत घेतली. शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांचं लिखित एक पुस्तक आहे, त्याला आपण ग्रंथ म्हणतो, राजा शिवछत्रपती. त्याच्यामध्ये उल्लेख आहे. ही तलवार आहे. एक तलवार इंग्लंडला आहे. जे अंतुले साहेब आणायला गेले ती सोन्याची मूठवाले. सांगा सोन्यात तलवार होऊ शकत नाही. आतमध्ये तलवार आहे ती 4थ्या सेनापतींची. पहिले मानकोची 10 तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर. वेढात वीर दौडले 7 आणि 4थ्या हंबीरराव मोहिते. खंबीर तो हंबीर, गाव कराड शेजारी तळबीड. त्याची तलवार आहे. आता आपल्यापैकी दादानी कुठे रायगड पाहिलाय का? ताई मला शेवून म्हणल्या मी रायगड पाहिलाय. मग रायगड पाहिला तर जगदीश्वराचं मंदिर बघा मस्जिदीसारखं आहे. ही डिझाईन कशी दिसते बघा. शत्रू मंदिर पाडायचा. पाडलंस तर पाड, तुझं पाड, माझं समुद्र. पुढे असं का कळस बघा मंदिराच्या शेड मधून दिसत 1.25 मन सोन्याचा कळस. दादा मन म्हणजे किती किलो? कोकणातले हात, शेतकऱ्यांच्या मुलं हात 40 किती? 40 किलोचा मन. आदुली पायली चिपट मापट शेर. 51 किलो सुवर्ण कलश. शिवरायांचा राज्याभिषेक शिवतीर्थ रायगडला झाला.
त्या देवी चरणी 1.25 मन सोन्याचा कळस दिला. इकडे बघा दादा, इकडे बघा. फोटो नंतर घ्यायचा, आता घ्यायचा नाही. सगळे साईडला गेला फोटो घ्यायचा, मी साईडला गेला याचा फोटो घ्यायचा. आता का घ्यायचं नाही, तुम्ही आता फोटो घेताना आमचे पाय येणार, शस्त्रांविषयी पाय नको ना, म्हणून नंतर घेऊ. ही पहार आहे बघा, दिवस दिवस मावळे काम करताना वापरायचे, हिला पहार म्हणतात. अशी पहार खान वाकवायचा. ही उकळीची तोप आहे, हिला उकळीची तोप म्हणतात. ही बांगडी तोप आहे, कलाल बांगडी वेगळी. आता सगळे साईडला गेले की मग फोटो घ्या, पाय घेऊ नका फोटो मध्ये. चला दर्शनाला ते उद्यान घेऊन चालले. पण या मारुतींच्या हातामध्ये गदा नाही, डोंगर नाही. हा कमरेवर हात आणि आशीर्वाद देताना मारुती महाल. इथून वरती बाले किल्ला, सेकंड किल्ला चालू झाला. लांबून पाहिलं तर ह्या दोन्ही भिंती एक वाटतात, समोरून दरवाजून येत नाही. आज आमच्याकडे जेसीपी, पोकलन, क्रेन सगळं आहे. माझ्या राजाकडे यातलं काहीच नव्हतं. मी मगाशी सांगितलं, प्रथम माता भगिनींचा आशीर्वाद, मावळेंची जिद्द. एक एक दगड बघा दादा कसा उचलला तो, मोठा त्रिकोणी दगड, त्यानंतर हा पुढचा आडवा दगड. आता आपण बाले किल्ल्यात चाललो, समोरून दर्शन घेतलं तरी चालेल. त्याला आपण मगाशी म्हणलं मंदिरात परत जाता येईल, पण आपण आज पर्यंत 450 पायऱ्या आलो. किती आलोत? अजून 450 पायऱ्या बाकी आहेत उतरायला. दादा आत्ताच मला मगाशी म्हटले आपण हार आणलाय, तो राहिला आपल्या टेम्पो ट्रॅव्हल्सला. आमच्या कोण ताई पळत पळत जाऊन हार आणतात, लवकर जा खाली, कोण आणतात हातवर करा नाही. हारच नाही आणला, हारच नाही आणला, जिद्द बघितली. हार आणल्यावर तुम्हाला कोण परत पाठवेल का? आपली जिद्द बघितली. आपण 450 पायऱ्या आलो, अजून 450 उतरायला बाकी आहे. तुमच्या मागे जो चौथारा आहे दादा, हा चौथारा नाही, त्याला खूप महत्व आहे. हा शिव दरबार आहे. त्या दरबारावर शिवरायांनी खंडोजी खोपडे देशमुख याला शिक्षा दिली. खानाचा मुलगा फाजल खान जावळीतून जायची वाट दाखवून शिवरायांना बातमी सांगितली. कुणी? बोरचे, कारीचे, कानूची काकाणी. राजा खंड्या फुटला. तेव्हा राजा विचारता आपण काय ठरवलं? आपलेच फुटले ना. काका सांगता शिवबा, सोडलं गडदारावर पाणी, सोडलं बायका बोरम पाणी, सोडलं इनामाव पाणी. मी जगीन तरी स्वराज्यासाठी आणि मरीन तरी स्वराज्यासाठी. जे शिवरायांना वचन दिलं पहा दरबार आहे. काय शिवबाचा मावळा, आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. सांगणारे तानाजी माळुसरेंचं गाव आपल्या पोलादपूर बशी आहे. मी कोकणात जाता का नाही गावाकडे, पोलादपूर लागतं बघा. पोलादपूरच्या आलेली 4 किलोमीटर आला की उलट लागतं तानाजींचं गाव. गड आला पण सिंह गेला, आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. या दरबारावर शिवरायांनी खंडीला पकडून आणला. 1660 साली डावा पाय आणि उजवा हात कलम केला. कलम म्हणजे छाटला. उजवा हात जेवता येऊ नये, खानाच्या मुलाची वाट दाखवतो नाही, तलवार चालवतो नाही. डाव पाय घोडा असता, डाव पाय कलम केला. दरबारासमोर एक केदारेश्वराचं मंदिर आहे. आता आपण दर्शन करायचं नाही, कारण आता दर्शन घेतलं तर महादेवाला प्रदक्षिणा होते आणि महादेवाला प्रदक्षिणा मारली जात नाही. शिवाजीराजे प्रत्येक लढाईवर, प्रत्येक संकटावर दर्शन करून जायचे, मागणी मागायची. हे महादेवा, माझ्या मावळ्याला आशीर्वाद दे, लढण्याची ताकद दे. आपण जाताना दर्शन करू, मागणी मागू. अंधार होत चालला, दिवा पाहिजे. पुन्हा माझ्या मायभूमीला जाऊनचा शोभा पाहिजे. ने महादेवा एक दे, नको तानाजी, नको येसाजी, नको बाजी. अखंड हिंदुस्थानला गरज आहे या माता भगिनीमध्ये. पहिले जिजाऊ दे आणि मग शिवबा दे. आज आपण जिजाऊ झाला तर मुला मुलींच्या हातात काय द्या? तलवार. काय दिली पाहिजे? कशाला केसेस करून दर महिना पोलिसांना जायचे? त्यापेक्षा वही पेन द्या, अभ्यास करू द्या. शिकेल तो टिकेल. जगातले 120 देश शिवरायावर अभ्यास करतायत. आता तलवारीची गरज नाही, अभ्यासाची आहे. म्हणून मगाशी मी शिवचरित्र दाखवलं. म्हणून किती माझ्या भगिनी शिवचरित्र घेतात, एकीने तिकडे बघितलंच नाही. त्याला शिवचरित्र काही वाचा. मुस्लिमांच्या घरी कुराण असतं, तर माझ्या हिंदूंच्या घरी शिवचरित्र घेतो. आता आपण कथामध्ये बघू आणि येताना दर्शन करू. आता दर्शन घेतलं तर महादेवाला प्रदक्षिणा होईल. चला. सातारा जिल्हा, हात काढला रायगड जिल्हा. जास्त पुढे जाऊ नका, जिल्हा बदली होतोय. सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, पुढे वाकला तर जिल्हा बदली होईल. आंबेनळी घाट मध्ये बघा कृषी विद्यापीठ दापोलीची बस गेली होती. 30 लोक ऑफ झाली होती या घाटामध्ये. हा कशेरी घाटवरती गेला, पण आता काही दिसत नाही. क्लायमेट खराब आहे ना, त्यामुळे दिसत नाही. हे रामवर्धाईचं मंदिर आहे बघा.
जंगलात दिसते का? राम वरदायी मंदिर, प्रभू रामाला वर घेणारं पहिलं मंदिर हे. चला पनिशमेंट पॉइंटला आपण ज्या ठिकाणी उभे आहोत याला कडेलोट पॉइंट, पनिशमेंट पॉइंट, सजाई मोत म्हणतात. शिवरायांच्या वेळेला जर कोणी गुन्हा, चोरी, फितुरी, गद्दारी, दुश्मनी, देशद्रोही केली अशा लोकांना पोत्यात भरायचे, हातपाय बांधायचे, पोत पॅक करून सरळ फेकून द्यायचे. 1800 गडाची उंची इथे मोजली जाते 3543 फूट. आपण उंच जागेवर उभे आहोत. आता इथे जास्त वेळ आपण थांबायचं नाही, तर उगाच विचार बदलाय नको म्हणून पुढे जाऊ. काही लोक गाव सोडून गेले, त्यांच्या घरांची अवस्था बघा. चौथारे दीड तास म्हणला आपण, 2 तास लावले. उतराय तुम्हाला 20-25 मिनिटं लागतील. वरून गेला की शिवकालीन खेडेगाव बघा. खेडेगावामध्ये खूप चांगलं बघायला, तिथेच नेहारी करा. झुणका भाकरी, कांदा, लोणचं, पिठलं रोज तुम्ही काय बिगर का फिगर काय खाता, आम्ही कधी खाल्लं नाही म्हणा, पण ते खाता. पण आज झुणका भाकरी घडावली खाऊन जा. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरा. अवघा हिंदुस्थान शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. तिथे राजांची मूर्ती उभे. दादा राजांचा पुतळा म्हणायचं नाही, कारण आपण बघा दरवर्षी घरी गणपती बाप्पा आणतो, त्याची मूर्ती आणतो. तुम्ही पंढरपूरला गेलात तर विठ्ठलाची मूर्ती आणता, तुळजाभवानी तुझी मूर्ती आणता. देवदेवतांच्या मूर्त्या म्हणता, मग देवदेवता वाचवणाऱ्या शिवरायाचा पुतळा का म्हणता? म्हणजे राजांची मूर्ती उभे. म्हणजे राजांचा राजवाडा होता, राहायची जागा. शिवभाला आवडे रायगड राजगड, जिजाऊंना प्रतापगड. माता जिजाऊंचा राजवाडा हा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. राजांची आठवण राहावी म्हणजे राजांची मूर्ती बसवली. या मूर्तीचं वजन आहे 4.5 टन, 4,500 किलो. ही 4.5 टनाची मूर्ती आणली कशी? तिचे वेगवेगळे 13 भाग आणले, जॉईंट केले, लाकडाच्या कप्पीने बसवले. घोडीच्या पाया बसून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट मूर्तीची उंची. तलवारीच्या टोकापासून खाली चौताऱ्यापर्यंत 36 फूट उंच मूर्ती. राजांच्या हातात तलवार आहे, घोडीवर स्वार आहे. नजर या दिशेला आहे राजांची. का? त्या साईडला अफजल खान आहे. त्याला सांगताय तू जर थडग्यात उठशील तर तुला मी परत थडग्यात गाडी. घोडीचा एक पाय उचललाय असा म्हणजे राजांचा आजारपणात मृत्यू आहे. ज्या घोड्याचे पुढचे 2 पाय उचलले, झाशी राणी, राणा प्रताप, संभाजी राजे लढाईमध्ये मृत्यू. आणि 4 पाय जमिनीवर टेकले म्हणतो आपण, वय होऊन गेला तशी 4 पाय. दादा तुम्ही गडाव कधी आला, राहायची इच्छा झाली, हे गव्हर्नमेंटचं रेस्ट हाऊस आहे, राहू शकता. फक्त वर जाताना चपला काढा आणि मग वर जा. आता फोटो घेताना इकडून घ्यायचा, तिकडून नाही. तिकडून तलवारीचा हात दिसत नाही, तिकडून हात चेहरा क्लिअर दिसतोय. आता दर्शन झालं, इथून पायऱ्या उतरायच्या. आपले एक हिरकणी ते बसलेले, त्यांना घेऊन महादेव दर्शन घेऊन खाली उतरायचं. हा माझा लास्ट पॉइंट आहे. माहिती आवडली का? मला भेटू परत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. नाव आनंद उतेकर आहे माझं, राहणार प्रतापगड. समजून निघू मी. मला जय शिवराय.